तर नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आपल्या रेसिपीमध्ये असणार आहे बघा मस्तपैकी केकची रेसिपी. तर आपल्याला केक बनवायचा आहे, त्यासाठी बघूया काय काय लागते. आणि कसं आहे, मी पण केक बनवला नाही घरी, म्हणजे तसं बनवलं आहे पण असं छान असा आलाच नाही कधी. कधी बिस्किटाचा बनवला आहे. हां, बिस्किटाचाच बनवला आहे फक्त मी. आज आपण गऱ्याचा बनवणार आहोत. तर चला बघूया कसा बनतोय, काय होते, पुढं बघत राहा. तर चला, इथं बघा मस्तपैकी घेतला आहे मी गरा. तर गरा घेतला आहे ह्या वाटीनं मापून, 1 वाटी गरा. आणि आता एवढं पीठ दिसतं का तेवढं वरी घेतलं आहे, म्हणजे 1 वाटी गरा घेऊन एवढा गरा अजून एक्स्ट्रा घेतला आहे. असा गरा एवढा झाला आहे माझा. आणि आता एवढाच मैदा पण घेतला आहे. ह्याच ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. तर आता हे ह्याच्यात टाकून घेऊया आपण. आता त्याच वाटीनं आपल्याला साखर घ्यायची आहे. तर एवढी साखर घेतली आहे बघा मी. तुम्हाला गोड कसं लागते त्यानुसार तुम्ही अजून वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता. इथं मी घेतलं आहे बघा इलायची वाटून घेतली आहे साखरेसोबत. तर तुम्ही डायरेक्ट इलायची पण टाकू शकता. इथं माझ्यापाशी आधीच वाटलेली होती म्हणून मी घेतली पावडर इलायचीची. आता मी दही पण घेतलं आहे बघा. तर असं दही पण आता ह्याच्यात टाकून घेऊया आपण. आता मी दूध घेतलं आहे बघा, ह्याच्यातच आपल्याला दूध पण टाकून घ्यायचं आहे. आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊया. आता हे मी असं एकजीव केलं आहे बघा. ह्याला आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. हे तर आपलं बॅटर तयार आहे केकचं. आणि इथं काजू, बदाम आणि मनुकं घेतले तर बघा चिरून, आपल्याला केकमध्ये टाकायचे. आता इथं मी घेतला बघा कुकरचा डबा. ह्याला घेऊया सगळीकडून तेल लावून आणि वरनं मैदा लावून. अशा प्रकारे बघा मी पीठ सगळीकडून असं लावून घेतले. आता ह्याच्यात आपण केकचं बॅटर ओतून घेऊया. ह्यात आता ही इनोची पुडी आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि इथं तेल घेतलं आहे मी, ते तेल पण टाकून घ्यायचं आणि एकजीव करायचा. ह्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत बघा मी. थोडं इथं ठेवलं आहे, म्हणलं हे वरून टाकायला येईल. आता हे टाकलेलं आपण हलवून घेऊया. आता इथं गॅस पेटवून ठेवला आहे मी, तोवर आपलं कुकर तापते. कुकरमध्ये करायचं आहे आपल्याला केक. कुकरमध्ये बघा मी असं स्टँड ठेवलं आहे. आता ही कुकरचा डबा पण आहे आपल्यापाशी. आता ही बॅटर आपलं ह्याच्यात टाकून घेऊया. हे बॅटर तर आपलं तयार आहे. त्याला असं डॅब डॅब केलं. आता हे परत फिरसे ड्रायफ्रूट्स असं वरून टाकून घेऊया. हे बघा केक आपला अशा पद्धतीचं केकचं बॅटर तयार आहे. आता हे आपण कुकरमध्ये नेऊन ठेवूया आज्यात. कुकरमध्ये ठेवून झाला आहे बघा डबा. आता ह्याला कुकरचं टोपण लावायचं आहे, ती पण शिट्टी काढून. आता शिट्टी काढून टोपण तर लावले आपण. एवढा वेळ आपला गॅस फास्ट होता. आता कुकर तापलेला आपला. आता आपण गॅस कमी करूया आणि चांगलं वाफलू देऊया. आपला काय कुक होऊ द्या केक. कसं काय मंडळी, झाला का नाही आपला केक एकदाचा रेडी? बघूया बघूया. असा चाकू त्याच्यात डुबूया आणि काढून बघूया. आयशा झाला बघा. चाकूला काय सुद्धा लागलं नाही बॅटर आपल्या केकचं, म्हणजेच केक आपला रेडी आहे. आता काय मग केक घेतला की बाहेर मी काढून ताटात. आणि आता ह्याला करा करा कापती बघा. आणि ह्याचा स्लाइस बाहेर काढती. लय भारी बघा, ह्याचा एक पीस बाहेर काढती आणि तुम्हाला दाखवती कसं आहे. मऊ मऊ झालाय का नाही केक सारखा. चला आता केक तयार झालाय. आता खुशीला देऊया खायला. खुशी सांग बाळा कसं झालाय. छान झालाय, छान झालाय. तर आपल्या दीदीचा बड्डे आहे ग, म्हणून केक केलाय. छान झालाय ना? नाही, अजून 2 दिवसांना आहे. आता बड्डे गर्ल हाय, बड्डे ज्यांचा आहे त्यांना पण देऊया थोडासा केक. शिवानी खावाय, सांग कसा झालाय. कसं बघती खाती या. खुशीला तर लय आवडलं. हां, शिवानीला पण आवडलं बघा. दोघी पण छान झालाय, छान झालाय म्हणायला त्या. आता ह्या दोघींना बसू द्या खात केक. आवडला का केक? आवडला. तर आमच्या शिवानीचा आहे बड्डे, त्यासाठी खास केक केलता बघा. म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी नाही, बड्डे खाण्यासाठी. बड्डे आहे अजून 2-3 दिवस,
पण म्हणलं 2-3 दिवस परवा आहे की 1 दिवस राहिलाय. हा म्हणजे 2च दिवस ना, आज आपण केलंय म्हणलं परवा दिवशी. तर असो, तर आम्ही म्हणलं घरच्या घरी खाण्यासाठी केक तयार करावा आणि होते का नाही ते पण बघा. चला, शिवानी आवडला ना केक? आवडला. तर शिवानी ॲडव्हान्स म्हणजे हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आमच्या शिवानीनं केक खाऊन बघितलाय आणि आत्ता मी पण खाऊन बघितलाय. 1 नंबर टेस्ट झाली. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बघून. माझा व्हिडिओ बघून केक करून बघा. चला, आणि आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. बाय बाय.